राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडता सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ आम्ही सुद्धा पाहिलेली आहे। परंतु कालपासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालट झालेली आहे। सोन्याचा बोडलेला फुगा या ठिकाणी फुटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना सोनं खरेदी करायचं असेल, ज्या लाडक्या बहिणींना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा आजचे 24 कॅरेटचे भाव, 22 कॅरेटचे भाव, 14 कॅरेटचे भाव आणि 18 कॅरेटचे भाव, त्यासोबतच आज चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यामुळे 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। आता बघा, राज्यातील भरपूर ग्राहकांना सोनं खरेदी करायचं होतं। याच्यामध्ये लाडक्या बहिणी असतील, शेतकरी बहिणी असतील, शेतकरी बांधव असतील, याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, विधवा ताई असतील, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्व सोनं खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं। परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्याने 1,32,000 रुपयांचा टप्पा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूर्ण केलेला होता। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ आम्ही सुद्धा पाहिलेली आहे। परंतु ग्राहकांनो, लाडक्या बहिणींनो, शेतकरी बांधवांनो, ज्येष्ठ नागरिकांनो, कालपासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालट झालेली आहे। सोन्याचा फुगलेला फुगा या ठिकाणी फुटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी खरेदी करून ठेवायची असेल, तुमच्या घरामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये लग्न कार्य असेल, तर याच्यासाठी या ठिकाणी तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत ग्राहकांना 1 जानेवारी 2026 पासून 24 कॅरेट सोन्याचा भाव काय असेल, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय असेल, 18 कॅरेट सोन्याचा भाव काय असेल, 14 कॅरेट सोन्याचा भाव काय असेल, याविषयी एक नवीन भाष्य तयार करण्यात आलेलं आहे। याविषयी भविष्यवाणी सुद्धा झालेली आहे, म्हणजेच याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। ते अंदाज सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांना, या ठिकाणी सोनं हा एक सुरक्षित धातू असतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो। म्हणजे जर विचार करायचा गेला तर आपण लोखंडामध्ये गुंतवणूक करत नाही, आपण तांब्यामध्ये जास्त गुंतवणूक करत नाही, पितळामध्ये सुद्धा जास्त गुंतवणूक करत नाही। कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की या ठिकाणी आपण जर सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर या ठिकाणी अडचणीच्या काळी 100% सोनं आपल्याला मदत करत असतं। त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत असतो। परंतु भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं। भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं। ज्येष्ठ नागरिकांना, शेतकरी बांधवांना सुद्धा सोनं खरेदी करायचं होतं। म्हणजेच त्यांच्या मुलींचं लग्न कार्य होतं, त्यांच्या घरामध्ये नामकरणचा सोहळा होता, तर अशा कार्यक्रमांमध्ये सोनं देवाणघेवाण केले जात असते। म्हणजेच मुलीच्या लग्नामध्ये मुलीचे वडील असतील किंवा मुलीच्या सासरची मंडळी असतील, तर त्यांच्याकडून काही प्रमाणामध्ये काही तोळं सोनं मुलीला केलं जातं। आई वडिलांकडून सुद्धा मुलीला सोनं केलं जात असतं। म्हणजेच या ठिकाणी सोनं हा एक सर्वात महत्त्वाचा धातू आहे। सोन्यामध्ये आपण त्याच्यामुळेच गुंतवणूक करत असतो। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं, म्हणजेच जर पाहायचा अंदाज बघितला तर मागच्या 8 दिवसांमध्ये सोन्याचा भाव 1,32,000 रुपयांच्या पुढे होता। परंतु आज या ठिकाणी कालपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण व्हायला सुरुवात झाली। काल सुद्धा सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालट झालेली आहे। काल सुद्धा सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आणि आज सुद्धा सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे। तर या ठिकाणी काल सोन्याच्या भावामध्ये किती घसरण झाली, आज सोन्याच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झाली। आज तुम्हाला 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे, 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे, 18 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं आणि 14 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 10 ग्रॅमचा 1 तोळा असतो। त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी तुम्हाला 24 कॅरेटचा 1 तोळा सोनं, 2 तोळं सोनं, 3 तोळं सोनं किंवा 1 ग्राम, 2
2 ग्रॅम 3 ग्रॅम 4 ग्रॅम अशा पद्धतीने अर्धा तोळा सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना ही संधी हुकू नका, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप सुद्धा होणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव अचानक का वाढत आहेत आणि अचानक सोन्याचे भाव का घसरत आहेत। तर बघा, ग्राहकांना सोन्याचे भाव वाढण्याची काही कारणे सांगण्यात आलेले आहेत आणि सोन्याचे भाव घसरण्याची काही प्रमुख कारणे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। एकंदरीत सोन्याचे भाव कशामुळे वाढत आहेत आणि या ठिकाणी सोन्याचे भाव आता कशामुळे घसरत आहेत त्याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यासोबत ग्राहकांना तुमची फसवणूक होऊ नये, म्हणजे तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर ते 24 कॅरेटचं सोनं आहे हे कसं ओळखायचं आहे, 22 कॅरेटचं सोनं आहे हे कसं ओळखायचं आहे, 18 कॅरेटचं सोनं आहे हे कसं ओळखायचं आहे आणि 14 कॅरेटचं सोनं आहे हे आपल्याला कशा पद्धतीने कळणार आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याची माहिती सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि तुमच्याकडे कमी पैसे असतील तर तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीने सोनं खरेदी करता येईल, म्हणजेच तुम्हाला बघा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 1500 रुपयांचा हप्ता मिळत आहे आणि तुम्हाला त्या 1500 रुपयांमध्ये सोनं खरेदी करून ठेवायचं असेल आणि या ठिकाणी तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे देऊन या ठिकाणी ते सोनं नील करणार असाल तर या ठिकाणी कशा पद्धतीने ही प्रोसेस आहे, अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्ही फक्त 1500 रुपयावरून या ठिकाणी सोनं खरेदी करू शकता ती पद्धत सुद्धा सांगणार आहे। आणि ज्यांच्याकडे सध्याच्या स्थितीला पैसे असतील, म्हणजेच ऑनलाईन असू द्या किंवा कॅश असू द्या, तर त्यांना कसं सोनं खरेदी करायचं आहे, कोणत्या तारखेला सोनं खरेदी केलं तर फायदा होईल, आज सोनं खरेदी केलं तर फायदा होईल का, त्यासोबत चांदी ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी चांदी कधीपासून खरेदी करायची आहे, चांदी किती प्रमाणामध्ये खरेदी केली तर फायदा होईल याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। म्हणजेच ग्राहकांना सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ व्हायला सुरुवात झालेली आहे, तर ही सुरुवात कालपासून झालेली आहे। काल सुद्धा सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ पाहायला मिळालेली आहे। अखेर सोन्याचा फुटलेला फुगा म्हणजेच वाढलेला फुगा या ठिकाणी फुटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, या ठिकाणी न्यूज चॅनल असतील, टीव्ही असतील, बातम्या असतील, मोबाईल असतील, वर्तमानपत्रे असतील, तर या सर्वांकडे तुम्हाला मागच्या 15 दिवसांपासून बातम्या बघायला मिळत होत्या की सोनं हे गरिबांना आता परवडणार नाही, सोनं सामान्य नागरिकांना परवडणार नाही। परंतु आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना, सामान्य महिलांना, लाडक्या बहिणींना, ज्येष्ठ नागरिकांना, शेतकरी बांधवांना आता सोनं खरेदी करणं परवडणार आहे, कारण यांना सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाणार आहे, चांदी सुद्धा कमी पैशांमध्ये मिळणार आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्या चांदीच्या संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे या ठिकाणी सोन्याचे भाव घसरत आहेत आणि चांदीचे भाव सुद्धा घसरत आहेत। तर तुम्हाला किती पैशांमध्ये या ठिकाणी 1 तोळा सोनं, किती पैशांमध्ये 1 किलो चांदी, 1 बार चांदी या ठिकाणी मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। आता बघा, ग्राहकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे अक्षरशः सोन्याच्या बाजारामध्ये, अक्षरशः चांदीच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। सोनं या ठिकाणी सामान्य नागरिकांना परवडणार आहे, सोनं आज सकाळीच तोंडावरती आपटलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांना आज पुणे शहरामध्ये सराफांनी दुकान उघडताच सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ झाली। म्हणजेच बाजार उघडले, बाजार उघडल्यानंतर 1 तासांमध्ये सोन्यामध्ये 5000 रुपयांची वाढ पाहायला मिळालेली होती, परंतु पुढच्या लगेच दुसऱ्या 1 तासामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली। त्यामुळे या ठिकाणी सराफांचे डोळे सुद्धा पांढरे झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण एका झटक्यामध्ये, एका सेकंदामध्ये सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, त्याचप्रमाणे एका सेकंदामध्ये सोनं कवडेमोल भावामध्ये आलेलं आहे। एकंदरीत सोन्याच्या बाजारामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। सोन्याच्या बाजारामध्ये आज सकाळपासून कशामुळे गर्दी झालेली आहे बघा, ग्राहकांना सकाळी सराफांचे बाजार उघडले, 1 तासांमध्ये सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढलं आणि त्याच रॉकेटच्या स्पीडने पुढच्या 1 तासामध्ये आदळलेलं आहे, पडलेलं आहे। त्यामुळे या घसरणीमुळे भरपूर ग्राहकांनी सोनं खरेदी करायचा सपाटा सुरू केलेला आहे। कोण 1 तोळा सोनं खरेदी करतोय, कोण 10 ग्रॅम सोनं खरेदी करतोय, कोण 5 ग्रॅम खरेदी करतोय, काही जण 10 तोळ्यांपर्यंत या ठिकाणी सोनं खरेदी करत आहेत। म्हणजे ज्यांचं जसं
जसं बजेट असेल त्या बजेटप्रमाणे या ठिकाणी सोनं खरेदी करत आहे। त्यामुळे तुमचं जे बजेट आहे त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। तुमचं नुकसान होणार नाही, तुमचा 100% फायदा कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या तारखांना किती वाजता सोनं खरेदी करायचं आहे, आज खरेदी केलं तर फायदा होईल का, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु ग्राहकांना ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण चांदीने सुद्धा रेकॉर्ड ब्रेक इतके भाव वाढवलेले होते। चांदीने सुद्धा लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, लाखाची भरारी घेतलेली होती, 1.5 लाखाची भरारी सुद्धा घेतलेली होती। अक्षरशः लक्ष्मीपूजनच्या दिवशी चांदीचा भाव सुद्धा 1,50,000 रुपयांच्या पुढे पळत होता। चांदी 2 लाखाच्या पुढे जाईल अशा बातम्या तुफान व्हायरल झालेल्या होत्या। टीव्ही चॅनल असतील, न्यूज चॅनल असतील, मोबाईल असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, म्हणजे पूर्ण सोशल मीडियावर ते धूमधडाका सुरू झालेला होता। परंतु ग्राहकांना या ठिकाणी चांदी आता 2 लाखांच्या पुढे जाणार नाही, कारण चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे। कारण आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी असा एक निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयामुळे चांदीच्या भावामध्ये घसरण होत आहे आणि चांदीच्या भावामध्ये घसरण होत आहे त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये सुद्धा घसरण होत आहे। तर बघा ग्राहकांना चांदीच्या भावामध्ये आज किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, मागच्या 8 दिवसांच्या तुलनेमध्ये आज किती हजार रुपयांची घसरण झाली, मागच्या 1 महिन्याच्या तुलनेत आज किती हजार रुपयांची घसरण झाली, म्हणजेच मागच्या 1 महिन्यांपूर्वी चांदी किती भावामध्ये मिळत होते आणि आज चांदी किती भावामध्ये मिळत आहे। त्याचप्रमाणे सोन्याचा भाव 8 दिवसांपूर्वी काय होता, आज काय आहे, महिन्यापूर्वी काय होता, 15 दिवसांपूर्वी सोन्याचा भाव काय होता, याची संपूर्ण सविस्तर अगदी सुटसुटीत पद्धतीने माहिती देतच आहे। फक्त 2 मिनिटाचा वेळ काढा, लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला फायदा होईल, ज्येष्ठ नागरिक असाल तर फायदा होईल, शेतकरी बांधव असाल तर फायदा होईल, लग्न कार्यासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर फायदा होईल, गुंतवणूक करायची असेल तर फायदा होणार आहे, स्वतःसाठी खरेदी करायचं असेल तरी पण फायदा होणार आहे। त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढा। बघा आपण 2 मिनिटं कुठं पण वेळ देतो, त्यामुळे आपण फक्त या व्हिडिओला 2 मिनिटं वेळ द्या, 2 मिनिटांमध्ये सविस्तर संपूर्ण माहिती या ठिकाणी देऊन टाकतो। आता बघा ग्राहकांना आज सकाळी सराफांचे बाजार उघडले, सराफांचे बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या बाजारामध्ये घसरण झाली। तर या घसरणीमुळे आज पुणे शहरामध्ये सरासरी 1200 तोळ्यांपेक्षा अधिकचं तोळं सोनं, या ठिकाणी मुंबई शहरामध्ये 3000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव असेल अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांकडे अगोदरपासूनचं जे जुनं सोनं आहे तर त्या ग्राहकांमध्ये आज सकाळपासून दुःखाचे वातावरण निर्माण झालेले आहे, कारण ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्याकडे जर अगोदरपासून सोनं असेल आणि या ठिकाणी जर सोन्याचे भाव घसरायला सुरुवात झाली, सोन्यामध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली तर या ठिकाणी काय होत असतं तुम्हाला सुद्धा माहिती असेल। बघा ग्राहकांनो नीट आठवा, काळजीपूर्वक तुम्ही सुद्धा आठवायचं आहे की आपल्याकडे जर अगोदरपासूनचं जुनं सोनं असेल आणि या ठिकाणी सोन्याचे भाव पडायला लागले तर आपल्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असतं। परंतु जर आपल्याकडे जुनं सोनं असेल आणि त्याच सोन्याचे भाव रॉकेटच्या स्पीडने वाढायला सुरुवात झाली तर आपल्या मनामध्ये 100% आनंदाचा लाडू फुटत असतो। परंतु ग्राहकांनो आता या ठिकाणी तडकीपट निर्णय घेऊ नका, जर तुम्ही तडकीपट निर्णय घेतला तर या ठिकाणी तोटा होणार आहे, काहींचा हजारोंमध्ये तोटा होईल, काहींचा लाखोंमध्ये तोटा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपला कसल्याही प्रकारचा तोटा होऊ नये, आपण या ठिकाणी फायद्यामध्ये राहावे, तर या ठिकाणी फक्त 2 मिनिटांमध्ये माहिती देत आहे की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे, अजून किती दिवस सोन्याचे भाव घसरतील, परत सोन्याचे भाव वाढणार आहेत का त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। आता बघा ग्राहकांना सोन्याचे भाव वाढण्याची भरपूर कारणे आहेत आणि उतरण्याची भरपूर कारणे आहेत, परंतु जी प्रमुख सोन्याचे भाव उतरण्याची प्रमुख कारणे आहेत आणि सोन्याचे भाव वाढण्याची जी प्रमुख कारणे आहेत ती प्रमुख कारणे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि 2 मिनिटाचा वेळ काढून या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल आणि या ठिकाणी तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये घसरण होत आहे। तर ही घसरण या ठिकाणी या प्रमुख 4 कारणांमुळे होत आहे। बघा ग्राहकांना सोन्याचा भाव घसरण्याचं जे मुख्य कारण आहे, पहिलं कारण आहे तर ते पहिले कारण म्हणजे या ठिकाणी सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ ढासळलेला आहे। दुसरं कारण म्हणजे बाजारामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त सोनं झालेलं आहे आणि ग्राहक या ठिकाणी सोने खरेदी करायला नको म्हणत आहे। त्यामुळे ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये
येत असते त्यावेळेस मागणी घटत असते आणि या ठिकाणी त्या वस्तूंची किंमत सुद्धा घटत असते। त्याचप्रमाणे पुढचं जे कारण आहे तर ते पुढचं कारण म्हणजे अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे त्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहे। तर बघा ग्राहकांना अशी जी महत्त्वाची कारणे आहेत तर या कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत आहेत आणि त्याचप्रमाणे चांदीचे भाव सुद्धा अशाच प्रमुख कारणांमुळे घसरत आहेत। बघा ग्राहकांना सोन्याच्या बाजारामध्ये आणि चांदीच्या बाजारामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। सोन्याचे भाव घसरत आहेत आणि चांदीचे भाव सुद्धा घसरत आहेत। आता या ठिकाणी ग्राहकांना आपण बघून घेऊयात की तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आहे, चांदी कधीपासून खरेदी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल, कमी पैशांमध्ये अधिकची चांदी मिळून जाणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही कधीपासून सुरुवात करायची आहे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। बघा ग्राहकांना सोनं हा एक सुरक्षित धातू असतो त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, परंतु ग्राहकांना काही वेळेस या ठिकाणी हा जो सुरक्षित धातू आहे तर हा सुरक्षित धातू असुरक्षित सुद्धा बनत असतो, कारण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करायचा असतो आणि सोनं मोडायच्या अगोदर 10 वेळा विचार करायचा असतो, कारण आपण गुंतवणूक करतो परंतु ज्यावेळेस ते मोडायला जात असतो तर ते 24 कॅरेटचं सोनं असेल तर तुम्हाला थोडासा भाव या ठिकाणी लेवलमध्ये मिळतो, परंतु 22 कॅरेटचं सोनं मोडायचं म्हणलं तर या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पैसे खर्च होत असतात। 18 कॅरेटमध्ये आणि 14 कॅरेटमध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये मोड या ठिकाणी येत नसते। त्यामुळे जर तुम्हाला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही आज खरेदी केलं तरी पण चालू शकेल, कारण आजचे सोन्या चांदीचे भाव लगेच सांगतो त्याचं कारण सुद्धा लगेच सांगतो। बघा ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,24,000 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,16,000 रुपये, 18 कॅरेट 14 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाखाच्या आसपास आलेला आहे, चांदीचा भाव सुद्धा 1,40,000 रुपयांच्या आसपास आलेला आहे। बघा ग्राहकांना सोनं हा एक सुरक्षित धातू असतो त्यामुळे आज जरी गुंतवणूक केली तरी पण भविष्यामध्ये फायदा होईल, कारण सोनं हे भविष्यामध्ये वाढत जाणार आहे। 5 वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर आज सुद्धा खरेदी केलं तर अडचण नाही। बघा जरी तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट वाटला तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं खरेदी करायला सुरुवात करा। हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे।